तालुक्यातील स्वतंत्र ग्रामपंचायत, कारण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन दुसऱ्या वर्षी चालू होतोय. मौजे काटेवाडी, तालुका धारूर, जिल्हा बीड. आणि या ग्रामपंचायतचा पहिला बहुमान सरपंचपदी विराजमान आहेत प्रजासत्ताक दिनी म्हणजे झेंडावंदन केलेल्या कुमारी अंजली ॲडव्होकेट रोहिदासजी गोरे साहेब. उच्च विद्याविभूषित आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित असणारे धारूर तालुक्यात नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट रोहिदासजी गोरे साहेब यांच्या कन्या अंजली गोरे. मॅडम, आपली स्वतंत्र ग्रामपंचायत झाली आणि दुसरा 26 जानेवारी हा वर्धापन दिन होतोय आणि आपल्याला पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे, कारण संविधानाच्या माध्यमातून आपण ह्या सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान आहेत. तर ह्या काय सांगताय आपण, पहिला महिला ग्रामपंचायत काटेवाडी या गावाचा आपल्याला सरपंचपदी बहुमान मिळाला, त्याबद्दल मला खूप छान वाटते की म्हणजे मी कधी असं माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं की मला असं कधी बघायला तर भेटत होतं शाळेमध्ये असताना वगैरे, आम्ही झेंडावंदन दिवशी जायचो आणि आता मला करायला भेटतंय ते. म्हणजे बघणं आणि करणं ह्याच्यात किती फरक असतो. शाळेत असताना आपण झेंडावंदनला जात होतो, इथं आपल्याला झेंडावंदन स्वतःहून करायचं आहे. म्हणजे हे एक खूप छान वाटतंय मला आणि असा योग माझ्यासोबत येईल असं वाटलं नव्हतं आणि आलाय तो. आणि मला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि 15 ऑगस्ट असो, 1 मे असो, 17 सप्टेंबर असो, या दिवशी मला झेंडावंदन करायला भेटते आणि छान वाटते. तसं गावातील सगळे गावकरी, शाळेतील विद्यार्थी, माझे पप्पा, ग्रामसेवक मॅडम, आमच्या ग्रामपंचायतमधले सदस्य वगैरे, आम्ही सगळे एकत्र येऊन झेंडावंदन प्रत्येक वर्षी प्रत्येक दिनाला साजरा करतो आणि त्याच्यातून झेंडावंदनानिमित्त कुठली तरी आम्ही प्रत्येक वेळेस एक शपथ घेतो आणि संविधान म्हणतो, जनगण मन ते बोलतो आणि प्रत्येक वेळेस एक नवीन निश्चय घेऊन आम्ही झेंडावंदनामध्ये सांगतो की आज आमचं झेंडावंदनमध्ये आम्ही शाळेमध्ये असं राबवलं की शाळेद्वारे एक शपथ घेतली की बालविवाह टाळण्याचा, म्हणजे न करूनही बालविवाह, त्याची शपथ घेतली आणि शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वगैरे वाटप केले. विद्यार्थी पण खूप खुश झाले आणि दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा इथे येऊन पाहत होते की किती छान यांना बक्षीस वगैरे वाटतायत. तर आमची अशी इच्छा आहे की आहेत आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी, पण अजून त्याच्यामध्ये वाढ व्हावी, भर व्हावी. त्या लेकरांना सुद्धा आम्ही जे पाहत होते का दुसऱ्या शाळेतले, त्यांना सुद्धा आम्ही बक्षीस वाटप केले. त्यांना सुद्धा छान वाटलं, गावकऱ्यांना सुद्धा छान वाटलं आणि विद्यार्थी पण खूप खुश झाले. अंजली ताई, नंबर 2चा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. भोगडाडी ग्रामपंचायत अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायतमध्ये काटेवाडी गाव होते, विकासापासून कोसदूर होते, परंतु आपले कर्तव्यदक्ष वडील रोहिदासजी गोरे यांच्या माध्यमातून आणि सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रयत्नाने, म्हणजे त्यांच्या माध्यमातूनच स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा आपल्या काटेवाडी गावाला भेटलेला आहे. परंतु विकासाची गंगा, आता विकासाचे पर्व चालू झालेले आहे, तरी एक ग्रामविकासाला शोभेल अशी ग्रामपंचायत आदर्श करून दाखविताल का? 100% का नाही. कारण माझ्या वडिलांनी एवढे कष्ट करून, एवढी मेहनत करून ती ग्रामपंचायत वेगळी करून घेतली 3 गावांमधून. का तर त्यांना गावाचा विकास करायचा आहे. आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आमची जुनीच आहे. आता आम्ही नवी बांधल्यानंतर मला वाटते आमची सगळ्यात चांगली आणि स्वच्छ ग्रामपंचायत बीड जिल्ह्यामध्ये, आमच्या गावामध्ये होईल. सध्या तुम्ही पाहताय लाईव्हमध्ये आमची आहे, व्यवस्थित आहे, पण पुढच्या लाईव्हमध्ये मी नक्की शेअर करेल की आमची ग्रामपंचायत बीड जिल्ह्यामध्ये 1 नंबरला राहील. आणि गावाच्या विकासामध्ये पण आम्ही करतोय वाढ, म्हणजे काम चालू आहे आमचे आणि कामं सुद्धा म्हणजे व्यवस्थित करणार आहेत. रस्ते, नाल्या, शाळेची स्वच्छता सगळं व्यवस्थित करणार आहेत आम्ही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धारूर तालुक्यातील मौजे काटेवाडी ग्रामपंचायतला स्वतंत्र्याचा दर्जा मिळालेला असल्यामुळे ग्रामपंचायत अस्तित्वात आलेली आहे आणि याच्या नवनिर्वाचित सरपंच कुमारी अंजली रोहिदासजी गोरे साहेब आज आपल्याबरोबर आहेत. तर मॅडमनी भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायत अंतर्गत काटेवाडी येथे विकास कामाबाबत माहिती देऊन 26 जानेवारीच्या या गावकऱ्यांना सरपंच या नात्याने सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवे कोरेज, बीड.